वरची जी कॅप असेल ती आपण या ठिकाणी काढायची आहे आणि 2 मिनिटं फक्त खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी शांतपणे उभं राहायचं. थँक्यू सगळ्यांना आता शुभेच्छा देऊया आपण दोन्ही टीम साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. परंतु मॅन ऑफ द मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार खऱ्या अर्थानं आपण पाहतोय वन मॅन शो वैभव जाधव आणि खऱ्या अर्थानं आमचे अतिथी मान्यवर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आम्ही या ठिकाणी देतोय. खऱ्या अर्थानं वैभव जाधव थोडं थांबायचंय, अगदीच थोडीशी चर्चा तुझ्याशी करायची आहे. खऱ्या अर्थानं अगदी सामना कुठेतरी फसला होता आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन आजही लवकर बाद झाला, धीरज देखील बाद झाले होते, परंतु तू स्वतःवरती विश्वास दाखवला या मॅच मध्ये आणि तब्बल 50 धावा तुझ्या बॅट मधून निघाला. कसं वाटतंय? एकंदरीत थोडासा लाजतोय, परंतु त्याला देवा विस्तार द बेस्ट पुढच्या वाटचालीसाठी बोलत नाही येतो आणि परंतु बॅटिंग आणि गोलंदाजी फार चांगली त्याची आपल्या पायाला भिळाली आहे. परंतु आपण जशी होईल दुसऱ्या डावाला सुरुवात मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक अर्थातच यश पवार आणि त्यांच्या बरोबर आपण पाहतोय की प्रभू कांबली यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकतोय. दोघांना देवा आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया पुन्हा एकदा निलेश डीजे यांच्याकडे. ज्यांचा आवाज तुम्ही मागच्या संपूर्ण मॅच मध्ये ऐकायला मिळालात. खरं तर आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं करवत पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. चव्यात मैदानाच्या दिशेनं अगदी आपल्याला पाहायला मिळतं ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी घर बसल्या ही मॅच संपूर्ण स्पर्धा अगदी आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून पोहोचवले जातात. त्यांचं देखील अगदी घर बसल्या जे प्रेक्षक ही मॅच पाहतात ही स्पर्धा पाहतात त्यांचं देखील करवत या स्पर्धेच्या वतीने आयोजन कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला खांडीचा पाडा त्यांच्या विरोधात गुरुचरण पाडा. दोन्ही संघ सज्ज झाले. दोन्ही संघाला देऊयात शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शूट द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल गेम ऑन. पहिलाच बॉल ताकदीचा वापर परंतु मिस टाइम स्ट्रोक. फुल लेनच्या बॉल वरती टिपला जातोय. झेल संपुष्टात आलाय. फलंदाज दीपकचा खेळ. पहिला विकेटचा पतन. फलंदाज बाद. पहिला विकेटचं पतन. फलंदाज बाद झाल्यात. न्यू फलंदाज जितू. जर 3 बॉल वरती 3 विकेट प्रस्थापित केले. अगदी गोलंदाजी करत असताना संघ पाहायला मिळेल गुरुचरण पाडा. त्या संघासाठी पारितोषिक आलंय सन्मान्य सचिनजी पत्की साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. विकेट हॅट्रिक साठी सुवर्ण संधी असेल. खरं तर ज्यावेळेस मैदानामध्ये उतरला होता गुरुचरण पाडा संघ अगदी आपल्याला पाहायला मिळालं प्रकाश शेद यांचे वडील वसंतजी शेद यांचे दुःखद निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन संपूर्ण संघ मैदानामध्ये उतरलाय. भरपूर चांगली कामगिरी सध्या मैदानामध्ये करतोय गुरुचरण पाडा. ही मॅच भरपूर चांगली लागेल यात मात्र शंका नसणार आहे, कारण दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे तुम्हाला मॅच मध्ये पाहायला मिळतात. नाणेफेकीचा कल जिंकला गेलाय प्रथमतः गुरुचरण पाडा या संघाच्या मार्फत आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंग
करताना पाहायला मिळतोय खंडीचा पाडा संघ सध्या शांत संयमानं सुरुवात पाहायला मिळते 2 धावांवरती. एक गडी बाद आहे. 3 बॉलचा खेळ संपला. चौथा बॉल फेकण्यात आला, तो देखील चांगल्या पद्धतीने फेकला होता. बॅटरीच्या स्लॉट मध्ये जरूर होता, परंतु ऑन साईडला अगदी आपल्याला पाहायला मिळतो तिथे मिडॉनला क्षेत्ररक्षक होते. त्याचबरोबर आणखीन एक पारितोषिक आला सन्मान्य महेशजी गायकवाड यांच्या आबांच्या माध्यमातून गुरुचरण पाडासाठी विकेट अटॅकसाठी आणखीन 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल विकेट अटॅकसाठी. एक पारितोषिक आपण पाहतोय सचिनजी पत्की साहेब यांच्या माध्यमातून, तर दुसरं पारितोषिक महेशजी गायकवाड यांच्या माध्यमातून पाहायला मिळते असे 2000 रुपयाचा कॅश प्राइज विकेट अटॅकसाठी. भरपूर चांगली गोलंदाजी सध्या करतोय गोलंदाज अजय. शेवटचा बॉल, हा बॉल कदाचित मिस करून जातोय की काय लेग स्टिक. यस, पंचाने देखील पाहिलाय, सांगितलंय हा चेंडू अवांतर स्वरूप असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च झाल्यात या बॉलवरती. धावा फक्त आणि फक्त 3. शांत आणि संयमाची खेळली सध्या खंडीचा पडा संघाच्या मार्फत. सलामीला आलेला फलंदाज बाद झाला तो म्हणजे दीपक, तर नंतर आकाश आणि जीतू. हा बॉल बॅटीच्या स्लॉट मध्ये कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. कदाचित असता तरी प्रेक्षक बनला असता, कारण बॉल चाललाय सरळ हवेशी वार्तालाप करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील पूर्णपणे 6. टोकला षटकार. भरपूर चांगले सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून ऐकवले जातात. अगदी आपण पाहतो डीजे निलेश यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी गेले 3 रात्री आणि आजची 4थी रात्री आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन 2 रजनीमध्ये ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळणार. दिनांक 18 एप्रिल रोजी या स्पर्धेची शेवटची रजनी पाहायला मिळणार आहे. अगदी जर विचार केला तर संडे स्पेशल कोण चॅम्पियन ठरेल या स्पर्धेचा हे कदाचित शनिवारच्या रात्री अर्थात संडेला त्याचं उत्तर तुमच्या भेटीला येणार, परंतु त्यासाठी चॅम्पियन पदासाठी सध्या भरपूर चांगल्या लढती तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी पहिल्या दिवसामध्ये जर विचार केला तर संघ तुम्हाला पाहायला मिळाला तर म्हणजे बोरवाडी किकवी प्रथमतः पहिला सुपर 8 मध्ये प्रवेश त्यानं केला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर नक्कीच दुसऱ्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ करत असताना अगदी एक्स्ट्रा पोल मधून बेडिसगाव संघ तुम्हाला पाहायला मिळाला. कालच्या रजनीमध्ये देखील भरपूर चांगला खेळ करत असताना अगदी ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट ज्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घर बसल्या एन्जॉय करतायत ते संपूर्ण अगदी आपण विचार केला तर कालच्या रजनीमध्ये बाला बसमा देखील भरपूर खेळ चांगला त्यांचा राहिलाय. त्यांचा संघ अर्थात चिखलोली ठाकूरपाडा हा संघ थेट सुपर 8 मध्ये पोहोचला गेला. त्यामुळे आता आजच्या दिवसामध्ये देखील एक संघ नक्की सुपर 8 मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तो संघ कोणता असेल यात मात्र सर्वांच्या नजर आहे. एक सामना जिंकलाय अगदी पिंपळीवाडी संघ विनायक गोरे यांचा उल्लेख केला तर नक्कीच यस पंच वाईट 1 अगदी आपण पाहतोय शॉर्ट बॉल फेकला होता. कदाचित तिसऱ्या पंचांची मागणी घेतली जाते, चेक केलं जातं पंचांचा हा रिव्ह्यू. तिसरं पंच यस व्हाईट बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळेल. पंचांनी घोषित केलाय हा चेंडू व्हाईट. जीतू आणि आकाश ही जोडी मैदानामध्ये. हा बॉल बॅटीशी संपर्क नाही परंतु मिस फील्ड थोडीशी आपल्याला पाहायला मिळत. यष्टीरक्षक बीट झाले त्यामुळे पंचांनी सांगितलंय बाईटच्या स्वरूपात इथून ही धाव एकफिली जाईल. धावा बनला जात नाहीये खरं तर सुरुवात थोडीशी कठीण आपल्याला पाहायला मिळते खंडीचा पाडा या संघाची, परंतु सध्या जर विचार केला गुरुचरण पाडा या संघाचा भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकामध्ये पवन आले, त्याने देखील 2 बॉल फेकले. 2 धावा आतापर्यंत त्याच्या माध्यमातून जरूर खर्च करण्यात आला. एक एक्स्ट्राची धाव, त्यानंतर एक सिंगल आणि ही 22ची धावा, त्यामुळे ती त्याच्या खात्यामध्ये ऍड होणार नाहीये. धावफलक 12 या आकड्यावरती. स्विच हिटचा पटका लाजवाब पाहायला मिळतं. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू चाललाय धन धन करत 2 टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील आणखीन 4. येतोय चौकार.
कदाचित सरळ बॅटने धावा बनल्या जात नव्हत्या, त्यामुळे बॅट अगदी आडवी केली आहे आणि धावा चेंडू पाहायला मिळतोय, त्यामुळे लेग बाईटच्या स्वरूपात ही एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एकच्या मदतीने धावसंख्या वेगानं पुढे सरसावी. अगदी ज्या अगोदर चौकार पाहायला मिळाला, त्यामुळे जी धावसंख्या थांबली होती ती मात्र वेगानं पुढे सरसावली. 17 धावा धावफलकावरती. आता शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकामधील. फुलर लाईनचा बॉल ऑन साइडला आडव्या बॅटनं टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेगला एकच धाव. दुसऱ्याचा प्रयत्न चालवला होता परंतु नकार दिला स्ट्राइक वरती. आकाशनं एका सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खरं तर आजचा विचार केला तर आज आदिवासी क्रिकेट संघांमधील दिग्गज संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहेत. या अगोदरचा सामना देखील भरपूर चांगला पाहायला मिळाला. अगदी तिथे पराभवाला सामोरं जावं लागलं ते म्हणजे अनंत गावडे यांच्या संघाला. पूर्णपणे बीसीसी चिंचवली संघ आज मैदानामध्ये दाखल झाला होता, परंतु थोडासा खेळ त्यांचा खराब झाला. सुरुवातीला असं वाटलं होतं त्या मॅच मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी चालू आहे, परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये भरपूर जास्त धावा खर्च झाला, त्यामुळे त्यांना तो सामना सोडावा लागला. तिथे ती मॅच अगदी आपल्याला पाहायला मिळाला. टर्न केली, फलंदाजाची भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती आणि तिथून ती मॅच समाप्त झाली. नेक्स्ट मॅच फ्रेश आपल्या भेटीस आली. एका बाजूला खांडीचा पाडा आणि त्याच्या विरोधात गुरुचरण पाडा. 2 षटकांचा इथे देखील वाजवी खेळ संपला गेला. 12 बॉल मध्ये 18 धावा धावफलकावरती लावल्यात. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सध्याच्या स्थितीचा जर विचार केला तर पकड मजबूत ठेवली आहे गुरुचरण पाडा या संघाने. आतापर्यंत धावा बनवल्या जात नाहीये खांडीचा पाडा या संघाच्या मार्फत, परंतु या संघामध्ये देखील अनेक विस्फोटक फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील, त्यामुळे धावा नक्कीच येणाऱ्या 2 षटकामध्ये बनताना पाहायला मिळतील यात शंका नाही. अगदी स्क्रीनवरती पाहायला मिळतोय गोलंदाज तयार होते. गोलंदाजी ट्रॅक वरती 3ऱ्या स्पेल मध्ये दीपक सोडून दिलाय. कदाचित लेंथ लाईन त्यांना माहित आहे, त्यामुळे पंचांनी देखील तेच सांगितलंय. हा बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देऊन जातोय. व्हाईट बॉल. हा बॉल फटका फसलाय. स्वतः गोलंदाज हसलाय. टिपतोय झेल. संपुष्ट देतोय फलंदाज. जितूचा खेळ. आणखीन एक विकेट डाऊन. फलंदाज बाद. यावेळेस धक्का क्रमांक लागतोय तो म्हणजे 2रा. बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय राजेश. षटकाची सुरुवात दमदार केली. पहिल्याच बॉलवरती विकेट आल्या. ऑन साइडला आडव्या बॅटनं फटका खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन होते, परंतु तत्पूर्वी मिडॉनचा खेळाडू पुढे सरसवत असताना त्यानं हा चेंडू अडवला. एक सिंगल पुन्हा एकदा एकवटली. सातत्याने यष्ट्यांच्या मागे भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण हलवताना तुम्हाला पाहायला मिळेल. यष्टरक्षक लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन वापरलं जातं. राजेश आणि आकाशची जोडी आहे. सध्या आपण पाहतोय 12:33 झाले. त्याने या स्पर्धेतला रजनीतला अगदी पहिल्या फेरीतला 3रा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचे 4 बॉल. धावा बनल्या जात नाहीये. कदाचित प्रेक्षक देखील वाट पाहत असतील चौकार षटकार केव्हा येतील. मोठे फटके यांची नित्यांत आवश्यकता असते प्रेक्षकांना देखील, कारण ज्या वेळेस फलंदाजी तुफानी चालू असते त्यावेळेस प्रेक्षकांना देखील ते पाहायला मजा येत असते, परंतु त्यास तसं चित्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळत नव्हतं. परंतु यावेळेस अगदी फटका चांगला आहे. आडव्या बॅटने खेळून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल दंदन करत फिल्डरला गवस निघाला. चेंडू चाललाय घोडीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4.
24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. जशा उल्लेख केला, प्रेक्षकांना मोठे फटकेबाजी आवडत असते. लगेचच कदाचित आकाशने ऐकलंय आणि पहिलाच बॉल चौकार ठोकलाय. यावेळेस दुधारी तलवार रिव्हर्स विकेटचा प्रयत्न होता. बॅटीचा संपर्क नाही, या अगदी दूरवर ठेवला होता स्वतःपासून, त्यामुळे आता हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. या अगोदर देखील भरपूर चांगली गोलंदाजी दीपकनं केली आणि हा बॉल देखील भरपूर चांगला आहे. कदाचित बॉल रिलीज करण्या अगोदर मानस केला होता रिव्हर्स विकेटचा, तेच गोलंदाज दीपकने पाहिलं, त्यामुळे त्याच दिशेला इथून चांगली गोलंदाजी केली. वेगानं फेकलाय. कदाचित या फटक्यावरती जर विचार केला तर ज्या प्रकारे अंडरआर्म बॉक्स मध्ये टॅपचा फटका तुम्हाला पाहायला मिळतो, तशा प्रकारे फटका पाहायला मिळाला की काय असं चित्र होतं. परंतु त्या बॉलवरती देखील फक्त आणि फक्त एक सिंगल आहे. या सिंगल आणि डबलच्या मदतीनं धावसंख्या फक्त आणि फक्त 25 या आकड्यावरती पाहायला मिळाल. शेवटचा एक बॉलचा खेळ शिल्लक. या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा दीपक, ज्याने आतापर्यंत धावा खर्च केल्या ते फक्त आणि फक्त 7. यावेळेस आडव्या बॅटने इथे घडते काय, खेळाडू उपस्थित होते त्याच्या बाजूनं चेंडू चाललाय सीमारेषा लागत फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. धावा मिळून गेल्या ते 4 चौकार. हेमंत आले चौथ्या षटकामध्ये. नवीन गोलंदाज, फ्रेश गोलंदाज. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी या पहिल्या सत्रातल्या महागडं षटक असेल का? कारण शेवटचं षटक म्हटलं जातं हाणामारीचं षटक, ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न अनेक फलंदाजांचा असतो. परंतु आता त्या धावा खर्च केल्या जातील का रोखल्या जातील? हेमंत टू आकाश. खाली राहिलाय, बसला नाही चेंडू. अगदी आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर असं वाटलं होतं की जर बाउन्स झाला असता तर बॉल बॅटीवरती कनेक्ट करून ऑन साईडला सीमा पार पाहायला मिळाला असता. परंतु इथे जर तरला महत्व नाहीये, कारण क्रिकेट हा सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ तुम्हाला पाहायला मिळत असतो. एक बॉल डॉट. पुढील चेंडू तो देखील डॉट पाहायला मिळेल. ऑन साईडला वेगानं बॅट स्विंगचा अगदी आपल्याला पाहायला मिळाला प्रयत्न केला, परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही. अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू देखील विसवताना पाहायला मिळतो. रिप्लेस स्केन मध्ये देखील तेच चित्र आहे. बॅटन पॅड मधून चेंडू सरळ यष्टीरक्षकाने गॅदर केला. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचे 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावफलक 29 या आकड्यावरती. आणखीन एक बॉल, आणखीन एक बॉल. काय पद्धतीचा फेकलाय, टप्पा पडला, तदनंतर डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय. यावेळी ऑन साईडला फटका चांगला, गॅप आहे, गॅप मधून चेंडू चाललाय सीमा पार. धावा देऊन जातील पूर्णपणे 4. शेवटच्या आता इथून पहिल्या सत्रातले 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा झाल्या धाव फलकावरती 33. PN साऊंडचे प्रोप्रायटर सर्वे सर्वा प्रमोद निरगुडा यांच्या माध्यमातून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा अगदी गुरुचरण पाडा या संघासाठी. हा बॉल ऑन साईडला ट्रॅव्हल झाला. लॉंग ऑनचा खेळाडू उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न घडतोय काय, क्रॉसिंग चेक केली जाईल कदाचित. आता दोन्ही खेळाडूंमध्ये तालमेल कशा प्रकारचं राहिलाय हे चित्र पाहायला मिळतंय. रनआउट नक्कीच फलंदाज आहेत, परंतु आता कोणता असेल हे चित्र मैदानामध्ये पाहायला लागेल. फलंदाज बाद होतील नॉन स्ट्राईक इन वरती.
करण शेवटचा एक बॉलचा खेळ आता शिल्लक राहिलाय. 34 धावा धावफलकावरती येत. हेमंतनं देखील भरपूर चांगली गोलंदाजी केल्या. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला खेचायचा प्रयत्न, रिव्हर्स स्विचचा प्रयत्न फर्स्टला गेलाय, परंतु इथून एक धाव तर सहजरित्यानं कंप्लीट केली जाईल. लेग बायची ती धाव असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, तिथून फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाल्यात. आता इथून आपण पाहतोय पहिल्या सत्राचा डाव संपला. पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 35. येणारे 24 बॉल 36 धावसंख्येची गरज असेल आणि ज्यावेळेस गुरुचरण पाडा फलंदाजी करेल त्यावेळेस PN साऊंडचे सर्व प्रमोदजी निरगुडा साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. नक्कीच उद्या आदर्श 11चा सामना देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जर कदाचित अर्शान मोटर्स आदर्श 11 जर कदाचित संघ सुपर 8 मध्ये दाखल होते तर मुबिन शेख यांच्याकडून अलिबाग ट्रिप मोफत पाहायला मिळणार आहे. कदाचित त्यांचा बजेट वाढला गेला, आता ते गोव्याची मागणी करतात. गोव्याची ट्रिप आता अगदी मोफत पाहायला मिळणार आहे. आदर्श 11 उद्याच्या दिवसामध्ये इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. तेजस पडवलचा संघ पण तुझा पुन्हा एकदा मॅच दिशेने जिथे 24 बॉल 36 ची गरज आहे. नक्कीच सचिनजी पत्के साहेबांच्या माध्यमातून देखील आता षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज गुरुचरण पाडा या संघाला. त्याचबरोबर प्रमोदजी निरगुडा साहेब यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार. तब्बल 2000 रुपयात दिले जातील. त्याचबरोबर 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी. नक्कीच महेशजी गायकवाड यांच्या माध्यमातून देखील षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आता 3000 रुपयाचा कॅश प्राइज चौकार आणि षटकार हॅट्रिक साठी. जर कदाचित मारले गेले तर नक्कीच अर्धी एंट्री देखील सुटली जाईल. 24 बॉल 36 ची गरज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. एका बाजूला पवन तर दुसऱ्या बाजूला सागर आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दीपक आलेत. यावेळेस पॉवर प्लेचं P1चं षटक. लेट्स प्ले गेम ऑन. दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. पहिलाच बॉल दीपक टू पवन. हा बॉल यावेळेस स्विचिटचा प्रयत्न होता, फसला गेला. आणखीन एक मोठं पारितोषिक पाहायला मिळतं गुरुचरण पाडा संघाला. अगदी जर आजच्या दिवसामध्ये आजच्या रजनीमध्ये हा संघ सुपर 8 मध्ये दाखल होता तर सन्माननीय सचिनजी पत्के साहेब यांच्या माध्यमातून शिर्डी ट्रिप मोफत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खरं तर नित्यांत प्रेम अगदी आपल्याला पाहायला मिळतं गुरुचरण पाडा या संघावरती. ओमसाई वांगणी या संघाच्या माध्यमातून दाखवलं जातं. ओमसाई वांगणी संघाचं देखील
सर्वात सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदी या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये तो देखील संघ खेळताना पाहायला मिळणार होता, अगदी मिळाला गेला देखील, परंतु थोडासा खेळ त्यांचा खराब राहिला. तो या स्पर्धेतून निरोप घेताना पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळतो. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे, फुलर लेनचा बॉल होता, हलकेशा हाताने फक्त आणि फक्त फ्लिक केला, बॉल चालला दंदन करत. फायनलच्या क्षेत्रामध्ये धावा मिळतील पूर्णपणे 4. धाव्यानं संघाचं खातं आणि वैयक्तिक खातं ओपन केलं गेलं पवनच्या माध्यमातून. पुढील चेंडू पुन्हा एकदा दीपकचा, पवन सज्ज झाला स्ट्रायकिंग वरती, विस्फोटक फलंदाज आहे, परंतु आता पुन्हा एकदा विस्फोटक पाहायला मिळेल का? फुलालेनचा बॉल, बॅटीचा फेस देखील तितकाच वेगानं स्विंग केला होता, परंतु मिड ऑफला क्षेत्ररक्षण आहेत. ही मॅच भरपूर चांगली लढेल, अगदी रंगात येईल यात मात्र शंका नसणारे, कारण दोन्ही संघ अगदी एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे तुम्हाला पाहायला मिळतात. गुरुचरण पाडा आणि त्याच्या विरोधात खांडीचा पाडा, या दोन्ही संघांमध्ये भरपूर चांगली लढत. 24 बॉल जरूर टार्गेट थोडस कमी सेट केले 36 धाव्यांचा, परंतु दीपक देखील सांगतोय अजून इथून मॅच संपली नाहीये, कारण आम्ही अजून जिंकलो नाहीये. धाव फलकावरती धावा 4. हा बॉल ऑन साइडला, फाईन लेगचे क्षेत्र पुन्हा एकदा खुलं आहे, तेच निवडलंय. चेंडूच्या पाठी क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु शर्यत जिंकले चेंडून, धावा मिळाल्यात पुन्हा एकदा 4. फलंदाज अगदी आपण पाहतोय त्याच्या बॅट मधून आल्यात 4 धावा चौकार. आठ धावा धाव फलकावरती. हा चेंडू स्विचचा प्रयत्न अपील केली जाते, परंतु पंचांनी सांगितलं फलंदाज सेफ असतील. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगदी या षटकाचा विचार केला तर पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल चौकार, पाचवा बॉल डॉट. आता शेवटच्या बॉलवरती चौकार पाहायला मिळेल का? शेवटचा बॉल आहे 8 धावा धाव फलकावरती. 36 धावसंख्येचं लक्ष असताना रिक्वायर रन रेट 8.84 तुम्हाला पाहायला मिळेल. कोलात फेकलाय, भरपूर चांगला बॉल, अगदी आपण पाहतोय यष्ट्यांच्या समोर सापडल्या गेल्यात. LBW ची अपील केली, लेग बिफोर द विकेट, आणि इथून पंचांचा बोट आकाशाकडे लागणारा पहिला धक्का, फलंदाज बाद. फलकावरती न्यू गोलंदाज आकाश आणि फलंदाज हेमंत. सागर आणि हेमंतची आता जोडी पाहायला मिळते. हा बॉल आडव्या बॅटने कट करायचा प्रयत्न होता, परंतु इथून आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉल. 36 धावांचं टार्गेट थोडंसं कमी जरूर आहे, परंतु त्याला देखील हलक्यात घेऊन जमणार नाहीये, कारण क्रिकेटमध्ये सातत्यानं चित्र बदलत असतं. कधी काय घडेल काय बिघडेल शेवटच्या बॉल पर्यंत सांगू शकत नाहीये. सध्या थर्डमॅन रिजनला चेंडू ट्रॅव्हल होत होता, तोपर्यंत फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे एक सिंगल एकवडत असताना धावफलक आता 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला.
अगदी आपण पाहिलं शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू उपस्थित होता, त्यांना कदाचित असं वाटलं होतं की बॉल ऑफ साईडला जाईल, परंतु चेंडूने काटा बदलला, त्यानंतर टर्न झाला, परंतु बॅकअपला चांगलं क्षेत्ररक्षण होतं. हा चेंडू शॉर्ट पिच पाहायला मिळाला, पंचांकडे दाद मागितली वाईट साठी, पंचांना देखील ती दाद उचलून धरल्या शॉर्ट पिच बॉल वरती. इथून वन बाउन्स देखील कॉलिंग पाहायला मिळाला, 1 फॉर दी ओव्हर. जर कदाचित पुन्हा एकदा अशा प्रकारचा बॉल फेकला गेला तर नो देखील घोषित केला जाऊ शकतो. धावा धावफलकावरती त्या फक्त 10. स्विच हिटचा प्रयत्न, फटका फसलाय, धावा बनवल्या जात नाहीये. अगोदरच उल्लेख केला होता दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ ताकदीचे आहेत, आमने सामने कदाचित बऱ्याच वेळा लढत देखील पाहायला मिळाली असेल, परंतु या मॅच मध्ये सध्या दोन्ही संघ विजयासाठी कडवी झुंज करताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 9 बॉलचा खेळ संपला, धावा धावफलकावरती फक्त 10 आहेत. 36 धावसंख्येची गरज असताना अजूनही विजयासाठी 26 बनवायच्या आहेत. फुलालेंचा बॉल, अपील, परंतु इथून पंचांनी अपील फेटाळून लावल्या. कदाचित लेग बाईटची ही धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साईडला फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय, भरपूर दूरवरून चेस करत असताना अगदी जणू काय त्याला सोपा झेल मध्ये कन्व्हर्ट केलाय. आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज होईल बाद. मॅच आता रंगात येताना पाहायला मिळेल, कारण लो स्कोरिंगची मॅच आहे, परंतु सातत्याने विकेट गमावत असताना अगदी संघ बाळामध्ये गुरुचरण पाडा 11 वरती. दुसरा धक्का, फलंदाज बाद. पाहायला मिळेल, कारण प्रत्येक डॉट बॉल प्रेशर मध्ये गुरुचरण पाडा हा संघ पाहायला मिळेल. सध्या 11 बॉल फेकलेत, 11 धावा खर्च झाल्यात. शेवटचा बॉल, फटका ऑन साइडला खेचायचा होता, व्यवस्थित बॅट वरती कनेक्ट झाला नाहीये. कव्हर रिजनला चेंडू गेलाय, डीप मधून प्रोटेक्शन आलंय, परंतु 2 धावा कंप्लीट जा होत आहेत. अगदी 2 धावफलक पुढे सरसावेल. षटक समाप्तीचा फन्स आपल्याला पाहायला मिळतील. उबेद गाझी यांचा निर्णय आला. आता षटक क्रमांक 2 मध्ये देखील धावा फक्त आणि फक्त 4 खर्च झाल्यात. या 12 बॉल मध्ये 13 धावा बनवल्यात. आता येणाऱ्या 12 मध्ये बनवायच्यात विजयासाठी, ते म्हणजे 23 धावा. सामना दोन्ही संघांसाठी सध्या बॅलन्स आहे. अगदी एका बाजूला गुरुचरण पाडा संघ देखील तितक्याच मजबूत स्थितीमध्ये, तर दुसऱ्या बाजूला अगदी विचार केला तर खांडीचा पाडा देखील त्याच मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल, कारण 12 मध्ये बनवायचे आहेत अजूनही 23 धावा. त्यामुळे या षटकामध्ये धावा बनवणं आता गुरुचरण पाडा संघासाठी महत्वाचे असेल. या अगोदर देखील आपण पाहिले धावा अगदी डिफेंड केला गेला बीसीसी चिंचोली संघासमोर. आता या सामन्यामध्ये कशा प्रकारे धावा डिफेंड केल्या जातील का? पहिल्या सामन्यामध्ये देखील पिंपलोलीवाडी संघ होता, 12 बॉल मध्ये त्यांना अगदी 21 धावा डिफेंड करायच्या होत्या. त्या 21 धावा देखील डिफेंड होताना पाहायला मिळाल्या. त्यानंतर जर विचार केला तर 12 मध्ये 23 काराव संघाला अगदी डिफेंड करायच्या होत्या, त्या देखील डिफेंड झाल्या. त्यामुळे आता 12 मध्ये इथे देखील 23 धावा डिफेंड केल्या जातील का, बनवल्या जातील? गोलंदाज तयार, अक्षय. स्लोवर गतीने फेकलाय, काटा बदलला, पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता झाली. अगोदर उल्लेख केला होता डिफेंड केला जातात. सातत्याने जर विचार केला तर धावा या मैदानावरती जास्तीत जास्त डिफेंड करण्यात आला. त्यामुळे आता ही मॅच देखील कदाचित त्याच दिशेने फिरते की काय. आता 11 मध्ये बनवायचे 23. सोडून दिलाय वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव फलकावरती ऍड होईल. आता 10 मध्ये बनवायच्या त्या 22.
14 धावा धावफलकावरती लावल्यात. असं वाटलं होतं गुरुचरण पाडा लवकरात लवकर हा सामना समाप्त करेल, परंतु आता थोड्याशा कठीण परिस्थितीमध्ये अडकला गेला. 14 धावसंख्येवरती सध्या संघ 3 षटकार 3 चौकारसाठी नक्कीच पारितोषिक पाहायला मिळतं अगदी 3000 रुपयांचा. आणि पहिला आलाय ऑन साइडला भिरकावून दिला भरपूर लांब चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6. ठोकलाय षटकार. आलेला आहे 10 बॉल. आता 16 धावसंख्येची गरज आहे. 20 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. षटकार येत नव्हता, चौकार येत नव्हता, परंतु आता तो आलाय. त्यामुळे मॅच मध्ये पुनरागमन गुरुचरण पाडा या संघाचं तुम्हाला पाहायला मिळेल. जो डगआउट शांत होता त्यानं मात्र टाळ्यांनी प्रतिसाद दिलाय, तो म्हणजे फलंदाज हेमंतला आणि त्यासाठी अगदी आपण पाहतोय दीपकला देखील. 3 षटकार 3 चौकारासाठी सचिन पत्की साहेब. त्यानंतर अगदी आपण पाहिलं PN साऊंडचे सर्व प्रमोद निरगुडा साहेब असतील आणि त्यानंतर महेशजी गायकवाड साहेब या तिन्ही मान्यवरांच्या माध्यमातून प्रत्येकी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. 10 बॉल 16ची गरज. सामना आता रफ अँड टफ रोमांचक पद्धतीचा पाहायला मिळतोय. या शेवटचे 4 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. गोलंदाज अक्षय कट केला आडव्या बॅटनं. पॉइंट मध्ये कोणी नाही. यस आपण पाहतोय डीप मध्ये प्रोटेक्शन. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट ऑन थ्रो फेकी पाहायला मिळते. लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. इतक्या दूरवरून अगदी आपल्याला पाहायला मिळालाय थ्रो फेकी. तत्पूर्वी 2 धावा एकवटल्या गेल्यात. 9 मध्ये 14. यस नक्कीच पारितोषिक आणखीन आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय प्रमोदजी निरगुडा साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. गुरुचरण पाडा संघ सध्या मैदानामध्ये भरपूर चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला. हेमंतने षटकार टोकला होता, परंतु आता देखील पारितोषिक ऑन केले जातोय. PN साऊंडचे सर्व प्रमोदजी निरगुडा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपया. जरूर ते आज इथे अनुपस्थित आहेत, परंतु लाईव्हच्या माध्यमातून ते देखील मॅचची मजा अगदी ते एन्जॉय करतायत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. हा बॉल ऑन साइडला फटका फसला की काय. गोलंदाज स्वतः जेल खाली येतोय. जेल कठीण आहे परंतु बनवला सोपा. आणखीन एक विकेट डाऊन. 1 मोर विकेट. फलंदाज होईल बाद. आता सामन्यामध्ये आणखीन एक ट्विस्ट, कारण समीकरण जिथे होतं 8 मध्ये 14 तिथे आता बनवायच्या 7 मध्ये 14. शेवटचा बॉल आहे. भरपूर महत्वाचा हा शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज होईल बाद यावेळेस हेमंत. अंदाज आता अजय मैदानामध्ये दाखल झाला. 7 बॉल 14ची गरज आहे. या 7 बॉल मध्ये 14 धावा आता बनल्या जातील का, कारण दोन्ही संघांमध्ये प्रेशर तितकंच पाहायला मिळते. संघर्ष या मॅच मध्ये पाहायला मिळतोय दोन्ही खेळाडूंचा. अगदी गोलंदाज देखील प्रयत्न भरपूर करतोय. त्या दुसऱ्या बाजूला विचार केला तर फलंदाज देखील तितकेच चांगले प्रयत्न करताना पाहायला मिळतोय, परंतु यश कोणाच्या नावावरती आहे, गोलंदाज की फलंदाज. शेवटचा बॉल आहे. 14 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 7 बॉल 14ची गरज. न्यू बॅटर अजय आडव्या बॅटनं ऑनसाइडला खिचवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चालला ऑफसाइडला. खेळाडू होता उपस्थित. मिड ऑफ कडून झाली चूक. तदनंतर बॅकअपला लॉंग ऑफ होते, त्याच्याकडून झाली चूक. बॉल चाललाय सीमा पार. अगदी ऐन मोक्याच्या क्षणी शेवटच्या बॉल वरती नशिबाचा येतोय. अजयच्या बॅट मधून चौकार. समीकरण बदललं. आता येणारे शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी आता गरज असेल ती म्हणजे फक्त आणि फक्त 10 धावसंख्येची रिक्वायर रन रेट प्रति षटका. मग आता शेवटचे 6 बॉल आहेत, त्यामुळे 10 धावसंख्येची गरज. सामना होता कुठे, सामना जाऊन पोहोचलाय कुठे, अगदी आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकेल
कोण परास्त होईल यात मात्र अजूनही शंका तुम्हाला पाहायला मिळते. परंतु एका बाजूला गुरुचरण पाडा यासाठी भरपूर पारितोषिक आहेत, दुसऱ्या बाजूला खांडीचा पाडा हा देखील तितकाच चांगला संघ आहे. परंतु शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 10 धाव संख्येची गरज मैदानामध्ये. डिंग्स बॅक्स जाऊयात डीजे मास्टरकडे आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत. शेवटच्या टप्प्यावरती जाऊन पोहोचली मॅच. ज्या प्रकारे अगदी आपण पाहतोय 6 बॉल 10 धाव संख्येची गरज. सहा बॉल 10 धाव संख्येची गरज आहे. ज्या प्रकारे अगदी आपण पाहतो नामवंत समालोचक बाबूशाह सातत्याने म्हणत आहेत आता रंगात आली मॅच. 6 बॉल 10 धाव संख्येची गरज. कोण जिंकेल कोण परास्त होईल गोलंदाज तयार. अजय थोडस प्रेशर दडपण सध्या विचार केला तर प्रेशर गोलंदाजावरती देखील प्रेशर फलंदाजावरती देखील माहोल गरम आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर कडाक्याची थंडी पडली आहे सध्या मैदानाच्या चौफेर बाजूने, परंतु मैदानामध्ये गरमागरम मॅच पाहायला मिळते. या गरमीचं उत्तर कोण संघ देईल, गुरुचरण पाडा की कांडीचा पाडा. 6 बॉल 10. पहिला बॉल बॅटीच्या स्लॉट मध्ये आला होता, परंतु मिस टाइम स्ट्रोक. मिड ऑफचा खेळाडू मागे सरसावतोय, झेल इथून ड्रॉप होतोय. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि दुसरीचा प्रयत्न देखील केला गेला. दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. 6 मध्ये 10 बनवायचे होते, ज्या ठिकाणी झेल झाली असती एकही धाव नसते. जिथे आता समीकरण कदाचित बदलताना 5 मध्ये 10 झालं असतं, तिथे आता 5 मध्ये बनवायच्यात 8 धावा. जर तरला महत्व नाहीये. प्रत्येक चेंडूवरती काही ना काही घडतंय, काही ना काही बिघडतंय, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत आता सामन्यामध्ये भरपूर चांगली मजा येणार या मात्र शंका नाहीये. 5 मध्ये आता बनवायच्यात 8. दीपक फलंदाजी स्ट्राईक इन वरती पाहायला मिळेल. यावेळी आडव्या बॅटने खेचायचा प्रयत्न होता, डॉट बॉल आलाय. बॅटीच्या आतल्या बाजूला चेंडू ब्रश झालाय, त्यामुळे आता इथे आणखीन एकदा प्रेशर वाढला असेल फलंदाजावरती. हा सामना प्रेशरचा आहे. खरं तर क्रिकेट खेळाचा विचार केला अगोदर उल्लेख केला होता, सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा क्रिकेटचा भव्य खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. सध्या देखील त्याच प्रकारचं चित्र पाहायला मिळतं. एखादी बाजू फलंदाजाच्या बाजूने पाहायला मिळते तर काही वेळेस गोलंदाजाच्या बाजूने पाहायला मिळते. त्यामुळे आता इथून 4 बॉल 8ची गरज. नेक्स्ट मॅच कदाचित तुम्हाला पाहायला मिळेल होमसाई वांगणी आणि त्याच्या विरोधात हंबीरपाडा. या दोन्ही संघांमध्ये ही भव्य दिव्य लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा बॉल देखील डॉट आलाय. कदाचित इथे आता 3 मध्ये 8 बनवायच्या. समीकरण कठीण बनत असताना गुरुचरण पाडा संघासाठी आशा पल्लवित केल्या होत्या अगदी दीपकनं. यावेळेस स्वॉट शॉट बॅटीच्या स्लॉट मध्ये आलाय. अगदी त्याला आपण पाहतोय लाईव्ह ब्लॅक स्क्रीनच्या समोर बॉलला पाठवलाय सीमा पार. डावा देऊन गेल्यात 6. ठोकलाय षटकार. अगदी षटकारासाठी पारितोषिक देखील लागलं होतं. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्रमोदजी निरगुडा साहेबांच्या माध्यमातून ते देखील दिलं जाईल. आता शेवटचे 2 बॉल आणि 2 धाव संख्येची गरज आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय अगदी या मॅचचा आनंद लुटत असताना सन्मान्य संजयजी नेतुरे साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत.
2 मध्ये 2. यावेळेस डॉट बॉल आलाय. आता सामन्यामध्ये आणखीन ट्विस्ट. आता 1 बॉल 2 धाव संख्येची गरज आहे. अगोदर उल्लेख केला सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ. आता कदाचित तेच प्रात्यक्षिक तुम्हाला पाहायला मिळत आहे. 2 बॉल मध्ये 8 ची गरज होती, षटकार आलाय. आता 1 बॉल 2 ची गरज आहे. या बॉल वरती षटकार आला तर पुन्हा एकदा प्रमोद निरगुडा यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. एटीएम सध्या ऑन आहे प्रमोद निरगुडा यांचा, परंतु आता सध्या गरज आहे ती फक्त आणि फक्त 2 धाव संख्येची. कोणताही षटकार नकोय, चौकार नकोय. दीपकला हवाय तो फक्त आणि फक्त या सामन्यामध्ये विजय, परंतु तो विजय मिळाला जाईल का? 1 बॉल 2 ची गरज. दोन्ही संघांना देऊ शुभेच्छा. 1 बॉल 2 ची गरज असताना पहिली धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव धोक्याची ठरली जाते. आता मात्र गुरुचरण पाडा संघाला एका धावेची किंमत काय असते ती नक्कीच मोजावी लागणार आहे, कारण एका धावेनं सामना इथे सोडावा लागणार आहे गुरुचरण पाडा संघाला. एका धावेनं सामना जिंकलाय तो म्हणजे टीम आपण पाहतोय खांडीचा पाडा संघ. वेल प्लेड बॉयज, परंतु हार्ड लक गुरुचरण पाडा संघ. आपण भरपूर चांगला खेळ केलात या स्पर्धेमध्ये, आपण भरपूर दूरवरून आलात त्याबद्दल तुमचा देखील आभार. चला नेक्स्ट मॅच वांगणी गाव ओमसाई वांगणी आणि अंबेरपाडा या दोन्ही संघाचे कर्णधार आपण या लगेच टॉस साठी. चला करण